महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा हमारी यूनियन एकच मिशन एकच मिशन एकच मिशन एकच मिशन बीएफआरडीए कायदा रद्द करा। बीएफआरडीए कायदा बीएफआरडीए कायदा बीएफआरडीए कायदा कंत्राटीकरण कंत्राटीकरण राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा शासन पे दुशासन पे राजकारण पे कूटनीति पे बाल बाल हजार से बोल इस शासन पे दुशासन पे हमारी यूनियन हक्काची नाही कोणाच्या बापाची अर्ध्यात कसं नाही दिलास पाहिजे त्यात कसं नाही दिलास पाहिजे हे सरकारचं करायचं काय खाली गुटका वर पाय हे सरकारचं करायचं काय खाली गुटका वर पाय पेन्शन आपल्या हक्काची नाही कोणाच्या बापाची एकच पेन्शन फ्री पेन्शन एकच मिशन फ्री पेन्शन जिल्हा मध्यवर्ती संघटनेचा जिल्हा मध्यवर्ती संघटनेचा पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची मध्यवर्ती समन्वय समितीच्या माध्यमातून 2024 मध्ये राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला होता। या संपाच्या 7व्या दिवशी राज्य सरकारने सरकारी कर्मचारी संघटनेशी समन्वय साधून चर्चा करून राज्यातील कर्मचाऱ्यांना परिभाषित जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासित केलं होतं। त्यानुसार अद्यापर्यंत शासनाने याबाबतचं आश्वासन दिल्यानुसार परिपत्रक काढलेले किंवा त्याची अधिसूचना सुद्धा जारी केलेली नाही। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची अशी धारणा झालेली आहे की राज्य सरकारने आमची फसवणूक केलेली आहे। त्यासोबतच पीएफआरडीए कायदा रद्द करणं आवश्यक आहे, त्यासाठी शिफारस करण्याची घोषणा केलेली असून सुद्धा आज रोजीपर्यंत घोषणा केल्याप्रमाणे शिफारस केलेली नाही। राज्यातील खाजगीकरणाच्या माध्यमातून जी पदे भरल्या जात होती ती भरण्यात येणार नाही असं आश्वासित केलेलं होतं, परंतु ते सुद्धा न करता आज रोजी अनेक कार्यालयामध्ये खाजगीकरणातून सरकारी कर्मचारी भरले जात आहेत। आजचा हा धरणे आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तासाचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। यानंतरही सरकारने जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्याकडे सकारात्मक पाहिलं नाही आणि मागण्या पद्धत पाडल्या नाही आमच्या, तर सर्व सरकारी कर्मचारी पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील।